वो सच्चाई की आंधी था। हिमशिखरों सा था बच्चा वो सच्चाई की आंधी था। जिसने हमें संघर्ष सिखाया और कोई नहीं, वो गांधी था, वो गांधी था। मित्रांनो, गेलेल्या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटले आहे की कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढ्या या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की महात्मा गांधी नावाचा आडामासाचा एक माणूस या पृथ्वीवर व्यक्तित्वाने राहत होता। होय मित्रांनो, मी संस्कार दोटे इयत्ता 4चा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडत आहे की मला समजलेला गांधी। गांधी जो सत्य व अहिंसेचा पुजारी, जो अन्यायाचा तिरस्कार करायचा परंतु अन्याय करणाऱ्या माणसाचा नाही तर आयुष्यभर जो पंच आणि पत्र नेसून राहिला, अशा या महान मानवाने नैतिकतेने निर्ममतेने बनल होते। कोट्यावधी भारतीय जोड्याच परंतु प्रखर राष्ट्रप्रेमी असोत, राजकारणी असोत, शास्त्रज्ञ असोत किंवा तपस्वी असोत, असो सारे त्या व्यक्तित्वाच्या प्रेमात होते। मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे एवढेच योगदान नव्हते की महात्मा गांधीचे आपल्यावर खूप असे उपकार होते ते की हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीत रुजलेल्या सद्भावना, अहिंसा या तत्वाचा महात्मा गांधींनी आपल्याला त्यांच्या जीवनापासून समजून सांगितले म्हणून हा माणूस खरा वैश्ववजन बनू शकला। कारण ते मानायचे की तलवारीच्या बळावर जिंकलेली कोणतीही गोष्ट फक्त तलवार असेपर्यंतच टिकते। म्हणून या पृथ्वीवर जिंकण्यासाठी कोणती वस्तू आहे तर ते की माणसाचं हृदय। गांधीचे त्या व्यक्तित्व जीवन असो की सामाजिक जीवन असो, त्यांनी आपल्या मुलांच्या प्रती एवढा आग्रह आणि एवढा यशस्वी नेता सापडणं मुश्किल आहे। म्हणून अगर आपल्याला यशस्वी बनायचं असेल किंवा आपल्या देशाला बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला। धन्यवाद।